पुन्हा एकदा विधिमंडळाची जबाबदारी आपल्याकडे दिली आहे गटनेता म्हणून, काय सांगाल पक्षाचे काय बद्दल आपण आभार मानणार? नाही, मी सर्वप्रथम आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमच्या सर्वोच्च नेत्या माननीय सोनियाजी गांधी, आमचे युवा नेते आणि आमचे काँग्रेसचे नेते माननीय आणि माननीय प्रियंकाजी गांधी, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला पुनश्च विधिमंडळाचा नेता म्हणून काम करण्याची संधी दिली. एक तर पक्ष अत्यंत संक्रमातून महाराष्ट्रामध्ये मागच्या सभेच्या निवडणुकीतून जाताना महाराष्ट्रात दिसतो आहे. एकीकडे प्रचंड बहुमत असलेला सत्ताधारी आणि त्याविरुद्ध अल्पसंख्या असलेला विरोधक, परंतु लढण्यासाठी बळ लागतं. हा बळ माझ्यामध्ये कदाचित माझ्या हायकमांडला दिसला असावा आणि म्हणून माझ्यावर पुन्हा मी विरोधी पक्षनेतेपद, त्यानंतर आत्ता CLP म्हणून जी जबाबदारी दिली, ती जबाबदारी निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी पुढचे 5 वर्ष आम्ही सातत्यानं काम करू, विधिमंडळामध्ये काम करू आणि जनतेमध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम करू की काँग्रेसशिवाय महाराष्ट्र आणि देशाला, ज्या काँग्रेसचा इतिहास मुळात तो त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास जो आहे, तो इतिहास पुन्हा लोकांच्या डोक्यात, लोकांच्या मनात, लोकांच्या हृदयात पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम करू. खरं मी आभार पुनश्च मानतो आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील सर्व माझ्याबरोबर असलेले आमचे सर्व विधिमंडळातील सदस्यांचे. त्यांनी सुद्धा या सर्व पदावर नियुक्तीसाठी मला सहकार्य केलं आणि माझ्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. काय वाटतं, काँग्रेसला यामुळे कुठेतरी आता महाराष्ट्रामध्ये जे आहे ते भरारी मिळू शकते का? यापूर्वी हर्षवर्धन सपकाळ हे संघटनेतले व्यक्ती आहे. राजकारणामध्ये 2 गोष्टी वेगळ्या असतात. एक निवडणुका लढणारे आणि दुसरे संघटनेमध्ये कायम काम करणारे. आणि हर्षवर्धन सपकाळ हे पूर्ण वेळ संघटनेचा कार्यकर्ता आहे. पंचायत राजचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते काँग्रेस सेलचे. विविध आणि सर्वोदयी विचार, सेवाभावी विचाराचे व्यक्ती आहे. एक समर्पित असा हा एक माणूस आहे की ज्यांनी स्वतःच्या घरावर दारावर सगळं वाहून, तुळशीपत्र वाहून पक्षासाठी समर्पितपणे काम करणारा, पूर्णवेळ काम करणारा असा नेता महाराष्ट्राच्या काँग्रेसला या ठिकाणी पक्षाने महाराष्ट्र प्रदेशचा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून नेमलेला आहे. मला विश्वास आहे की आम्ही दोघेही मिळून महाराष्ट्रामध्ये पुनश्च जोरात काम करू आणि संघटना आता आमच्या हातात मजबूत करणं, पक्ष मजबूत करणं आणि कार्यकर्त्याला पूर्णवेळ काही ना काहीतरी कामामध्ये त्यामध्ये त्याच्या हाताला काम देणं, सरापासूनच्या संघटनेला महत्त्व देणं, हे काम त्यांना चांगलं करता येईल. त्यांना आमची पूर्ण साथ राहील आणि पूर्ण ताकदीनिशी आम्ही हर्षवर्धनजी आणि आम्ही मिळून काम करू, हा मला विश्वास आहे. या निवडीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करताना असं म्हणलं आहे की जे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेच्या रेसमध्ये होते त्यांना जे आहे ते प्रदेश अध्यक्षपद नकोच होतं, आता पुन्हा वाईट अवस्था काँग्रेस होईल अशी त्यांनी टीका केली. की सत्ता मिळाली की त्यांना लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा बदलतो आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची ते भूमिका जर ते मानत असतील की वाईट दिवस येतील, यापेक्षा वाईट दिवस येण्याचा दिवस नाही. मी बावनकुळेजींना सांगतो, दिवस येणारा पुढचा चांगलाच दिवस असेल, यापेक्षा चांगलं असेल. आणि तुम्ही सुद्धा त्यांनाही सांगतो की तुम्हाला आता सत्ता प्रचंड मिळाली, त्यामुळे दुसऱ्याला कमी लेखू नका आणि दुसऱ्याला कमी लेखून अशा प्रकारचं वक्तव्य करून तुम्हाला भविष्यात अडचणी वाढवू नका, असं माझं मत.
सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा विदर्भाच्याच 2 लोकांना मोठे पदं मिळालेले आहे. विदर्भावर काँग्रेसने पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे. कुठेतरी निवडणुकांमध्ये कमी जागा मिळाल्या पण काँग्रेस सातत्याने विदर्भावर विश्वास दाखवला आहे. आता पूर्वेकडलं एक टोक आणि पश्चिमेकडलं विदर्भाचं एक टोक असं आहे. नाही, पूर्व आणि पश्चिम, पूर्व विदर्भातच सगळी पदं होती. आता पश्चिम विदर्भ हा सुद्धा एक रिजन आहे, एक विभाग आहे आणि त्यामुळे 2 भागामध्ये 2 पदं मिळाली. काँग्रेसला आणि विशेष करून हायकमांडला सुद्धा विश्वास आहे. विदर्भ हा काँग्रेसचा नेहमीसाठी गड राहिलेला आहे. विदर्भात पोटेन्शियल आहे आणि विदर्भामध्ये जनतासुद्धा ठीक आहे, निकाल मागे पुढे झाला आहे, काय हारलो जिंकलो यात काही फार पडत नाही. जनता आणि मिळालेली मतं जर पाहिली तर विदर्भ हा काँग्रेसच्या पाठीमागे अजूनही ताकदीनं उभा आहे. हे निकालामध्ये आम्हाला कमी जागा मिळाल्या असतील पण मतं जी काँग्रेसला मिळाली ती मतं पाहता विदर्भात पुन्हा काँग्रेस मजबूत हा विश्वास आमच्या हायकमांडला असावा. हो, पालकमंत्री पदावरून ज्या पद्धतीने महायुतीमध्ये वाद सुरू आहे, शिंदे साहेबांची नाराजी आहे ते दिसून येत आहे. आज मुख्यमंत्री अमित शहाची भेट घेण्यासाठी दिल्ली जाणार असल्याची माहिती आहे. नाही, काहीतरी खतखत सुरू आहे. त्या खतखत कुठे कधी काय म्हणतात त्याला, गॅस जास्त झाले की भाजी जळते किंवा गंजाच्या बाहेर फेकली जाते. आता त्यामुळं हे गॅस वाढवावी कमी करावी त्यामध्ये त्याचा तो रिमोटच सध्या देवेंद्रजीकडे आहे. पण दिल्ली जाऊन काय उपयोग आहे, कारण सगळं काही इथे जे होतं आहे ते दिल्लीच्या इशाऱ्यावरच होतं. दिल्ली सांगते तेच इथं केलं जाते. त्यामुळं ही सगळ्यामध्ये ज्या भानगडी आत्ता सुरू आहेत या सगळ्या भानगडी आता मला वाटतं सरकारमधील त्या गाव पातळीवरच्या भानगडी ज्या असतात तशा भानगडी सरकारमध्ये आता दिसायला लागल्या आहेत. तर या भानगडीतून हे कधी बाहेर पडतील आणि महाराष्ट्राला चांगले दिवस कधी आणतील तर हे आता आम्हाला वाटच बघावी लागेल. कारण 5वी बहुमत त्यांना मिळाल्यामुळं पण काही सरकारमध्ये ठीकठाक आहे असं अजिबात समजत नाही. थोडा वेळ जाईल. शेवट जो म्हणाले किंवा पोटामध्ये जे काही शिस्त आहे ते कधी ना कधीतरी मुखातून बाहेर पडेल त्याची वाट आम्ही पाहतोय. हो, कुठेतरी प्रदेशाध्यक्ष पदासाठी आपल्या देखील चर्चा होती, अपेक्षा होती आपल्याला मिळावं. खरं तर मी सुरुवात म्हणालो की मला जी जबाबदारी कोणती दिली तरी मी ती जबाबदारी पार पाडेल. ते प्रदेशाध्यक्ष असू दे किंवा हे असू दे. मला तर आभार मानायचे की रमेश चन्नीथाला साहेब जे आमचे प्रभारी आहेत त्यांनी सुद्धा माझं काम आणि संघटनेमध्ये पक्षासाठी मी काय करतो हे जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळेच त्यांचा सुद्धा या पदनियुक्तीमध्ये प्रचंड मोठा वाटा आहे. त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे जे काही पद मिळतं ते पद छोटा आहे मोठा असं नाही समजू. मला सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणूनच प्रदेशाध्यक्षाबरोबर काम करावं लागेल. मी CLP लीडर जरी असलो तरी आमच्या दोघांची विधिमंडळाचा नेता म्हणून आणि पक्षाचा नेता म्हणून ही आमची जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. उत्तम समन्वय ठेवून, उत्तम एकमेकाशी संवाद ठेवून, महाराष्ट्रातील सर्व नेत्यांशी उत्तम संवाद ठेवून त्यांच्याबरोबर सगळ्यांना विश्वासात घेऊन नवीन या 25मध्ये झालेली दिसेल. आम्ही दोघेही मिळून ताकदीनं पक्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ही नव्यानं जोमानं मजबूत झालेली महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळेल. या जिद्दीनं आम्ही काम करू. विजू, आता 2-3 शब्द वापरले, विश्वास ठेवून, समन्वय ठेवून. गेल्या वेळेस जे पराभव झाला होता तेव्हा कुठेतरी समन्वय झाला, वेळेवर डिक्लेअर झाला होता. आता तुमच्या पुढे सातत्याने बाईटमध्ये येत आहे की आम्ही दोघे एकत्र मिळून सगळ्यांना विश्वास देऊन सगळ्यांशी संवाद साधून आम्ही पुढे निर्णय घेऊ. ते गेल्या वेळेस झालेल्या चुका सुधारून सगळ्या आपण आता पुढे जाणार. नाही, असं आहे की झालेल्यावर आता काही गोष्टी घडून गेल्या. आता तो संपूर्ण महाभारत झालेला आहे. त्यावर अद्याप नव्यानं काही मला बोलायची गरज नाही. नव्यानं टिप्पणी करायची मी काही गरज समजत नाही. पण नक्की एक सांगतो की आमच्यामध्ये समन्वयाचा थोडासा अभाव होताच. तो समन्वयाचा अभाव आत्ता दिसणार नाही.
याचा विश्वास मला आहे. आणि विश्वासाने मी सांगतोय महाराष्ट्रातील काँग्रेस जनांना आणि आमच्या समस्त जनतेला, काँग्रेसप्रेमी लोकांना, की उत्तम आम्ही समन्वय मित्रपक्षाशी सुद्धा ठेवू आणि काँग्रेस पक्षाअंतर्गत सुद्धा तो उत्तम समन्वय राहील. या आजच्या निवडीची तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता, स्थानिक स्वराज्याच्या स्वतःच्या निवडणुका समोर आहे, यामध्ये इम्पॅक्ट जो आहे तो, हा प्रभाव जो आहे तो एकूणच दिसून येईल का? नाही, बघा, निवडणुकामध्ये जनता एक वेळा विश्वास ठेवते. तो विश्वास आता विधानसभेने, लोकसभेवर आमच्यावर ठेवला, विधानसभेवर कदाचित त्यांच्यावर ठेवला असेल, पण विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्या पद्धतीनं कारभार सुरू आहे त्यामुळे लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे, लोकांच्या अपेक्षांचा भंग झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्हाला फार काही अडचण येईल असं अजिबात वाटत नाही. आम्हाला अजिबात तशी कल्पना दिसते. खरं सांगतो तुम्हाला, तर तो विश्वासाने सांगेल. आपण दिल्लीला जाणार का? दिल्लीला उद्या त्यांचे आभार वरिष्ठांच्या भेटीगाठी घेऊन उद्याला दिल्लीला जायचा प्रयत्न आहे. आणि त्यांनी जे नियुक्ती दिली त्याबद्दल आमच्या हायकमांडचे आभार मानण्यासाठी उद्या दिल्लीला जाण्याचा विचार करतो. थँक्यू. थँक्यू.